हे बघ सध्या तर आम्हाला ह्या मेकअप रूममध्ये मेन टाइमपास आहे तो मोनिकाचं बाळ वृंदा जे आता सध्या झोपलेलं आहे. आणि आता तिला रडताना बघून मग मला भरून आलं. हो, नको रडू ग, ती बाहेर. हो, नेत्रा बघ जाम इमोशनल आहे बाबा. या एक मैत्रिणी तिचं खरं रूप दिसलंय अस्मिताला, पण दुसरी मैत्रीण सापडलीये की सायली. गमतीचा भाग माहितीये का, म्हणजे तुम्ही जे सीन्स बघता ना आमचे, की कल्पना मला खूप रागाचे एक्सप्रेशन देते, तर बरेचदा असं होतं की चालू शॉर्ट मध्ये मी तिला असं डोळ्यांनी सांगते की हसू नकोस माझ्याकडे बघून. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मजाची नीलम. ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि आता मेकअप रूममध्ये माझ्यासोबत महिला मंडळ आहे. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त सगळ्या मस्त, तू आलीस, वेलकम. येस. सो आता इथे नेमकं काय काय मेकअप रूममध्ये मेकअप व्यतिरिक्त तुमच्यात काय काय मजा मस्ती सुरू असते, इथूनच सुरुवात करेल. सध्या काय काय घडत असतं इथे? हे बघ सध्या तर आम्हाला ह्या मेकअप रूममध्ये मेन टाइमपास आहे तो मोनिकाचं बाळ वृंदा जे आता सध्या झोपलेलं आहे, पण तो फुल टाइमपास आहे आमच्याकरता. या दुसरं आम्हाला काही विचार करायला सुद्धा वेळ नसतो मग ती जागी असली की. मोनिका बाळाचे खूपच लाड होतात ना? खूप जास्त, खूप. मला काही बघायलाच लागत नाही. अगदी कोणी ना कोणीतरी येऊन घेऊन जातं म्हणजे तिला पॅम्पर करत असतं, किंवा श्वेता आहे बालाची मदत करते, ती बाहेर तिला सेटवर फिरवतं, मग तिच्या बरोबर खूप इंटरॅक्शन होतात. त्यामुळे मला फार टेन्शन घ्यायची गरज नाही. लाड तर होणारच ना, छोटं बाळ म्हटल्यानंतर लाड करायलाच हवेत. हो, पण या सगळ्यात आता कौतुक करायचं म्हणजे मगाशी मी दिग्दर्शकांशी पण बोलली आणि त्यांनी जुईचं खरंच कौतुक केलंय की तुला टायफॉइड झाला असूनही तू इथे शूट करते, एवढे सलाईन्स लावून आली आणि तरीही ते शूट केलं. आई देखील इथे आली आहे तुझी काळजी घेण्यासाठी. सो तिथेच विचारेल की आई इथे येऊन तुझी काळजी घेणं, परत आई देखील आता ठाण्याला असते असं मी ऐकलंय. सो मला सांग, हा जो आईचा सहवास आहे जेव्हा आपण खूप डल असतो किंवा आजारी असतो, तो किती गरजेचा असतो आत्ता सध्या तुला या काळात? खूपच गरजेचा असतो. आणि माझं झालंय कसं ना, लहानपणी मी ह्या सगळ्या गोष्टी खूप मिस केल्यात. मी तिला खूप मिस केलंय, त्याच्यामुळे मे बी आत्ता मी माझं लहानपण जगून घेतेय. आता तिच्या हातचा म्हणजे डबा खातीये मी, ती माझ्याबरोबर असते घरी, ती काय काय सगळं घरातलं करत राहते, त्यामुळे मी रिलॅक्स झाली आहे खूप. आणि ऑफकोर्स ती असते, त्याच्यामुळे कसं एक मेंटली एक छान वाटत असतं की आहे घरी गेल्यावर आपल्याबरोबर कोणीतरी आहे. कारण रोज घरी गेल्यावर आपणच एकटीने दार उघडायचं, खायचं असेल आपणच बनवून घ्यायचं, पाणी प्यायचं एकटीनेच. सो आता ती आहे तर मला छान वाटतंय. येस. मी कुसुमांना विचारेल, आत्ता या सगळ्यांसोबत म्हणजे आम्ही खूपदा असं बघितलंय दोघींचे सीन असायचे, फार कमी यांच्यासोबत सीन असायचे, आता खूपच जास्त सगळ्यांचे एकत्र सीन लागतं. हे किती एन्जॉय करतात? मी सो सॉरी, नेत्रा रडते ना, मला ना भरून आला. मी तिच्याकडे बघत होते, मला आता इतकं भर. सो सॉरी. ते बघ तिचं सुरू झालं. मग आता कॅमेरा तिकडे फिरव का? हे आईचं प्रेम आहे. म्हणजे कितीही झालं ना तरी, एवढंसं जरी काय झालं तरी आईलाच जे जाणवतं, किंवा आईच जी. तिचं मेनली काय होतं ते मला माहितीये की लहानपणी जे माझं बालपण तिने पण मिस केलंय ना, मग तिला ते फील होतं. आणि मला का विशेष वाटतं माहितीये का, मी तशी आता मी नेत्रा अगदीच तिला तिच्या नावानिशी बोलवते, कारण हो त्या मी बघितलंय, मी त्यांना स्वतः बघितलंय. काय असतं कधी कधी ना, आपल्याला असे लाड करणारं कधी भेटत नाही. माझी आई माझे लाड पुरवलेत, नाही असं नाही, पण मी ना कसं ते मधलं मूल होते. पहिलं मूल हौशेने हवं असतं, दुसरा मुलगा हवा असतो, पण मी ती जी मधली होती, त्यामुळे मला ते कधी भेटलं नाही ते तेवढं. तर मी हिच्या घरी गेलं, मी बघितलं ती ज्या पद्धतीने हे करते ते करते, आणि त्या आत्मीयतेने जे करते, मला ना ते नाही. आई हां हे आहे हे खा, आणि ते ना बाय चॉईससाठी बनवत नाही ना आपल्यासाठी घरी माझी आई तसं, तर ते खाते. पण ते बघून ना त्या दिवशी मला खूप भरून आलं. आणि तेवढ्याच ममतेने तिने मला पण तू पण खा गं, हे खा. तर ते ना ही गोष्ट ना खूप हिट करणे नाही. आता तिला रडताना बघून मग मला भरून आलं. हो, नको रडू ग, ती बाहेर. हो, नेत्रा बघ जाम इमोशनल आहे बाबा. मला असं वाटतं की एकाही सेटवर आल्यावर सगळ्यांना असं नॉस्टॅल्जिया झालं असेल की आईची आठवण येणं असं झालं. हो, अरे यार, मला तर किती इच्छा आहे माझ्या आईने सेटवर यावं, पण माझ्या आईला हे क्षेत्रात मी काम करावं हा वेगळा विषय, सॉरी, पण तिला ते नाही आवडत, त्यामुळे हा संबंधच येत नाही. तिला बघून मला जाम भारी वाटलं की काही काळजी करायचंच नाही. आता ही मोठी सुपर पॉवर आहे, त्यामुळे ही व्यवस्थित
व्यवस्थितच सगळं करणार. आणि तिला पण एक केवढं हिंमतचं काम आहे हे सगळं करणं, जाणं. या बरं लहान नाही आहे ना आता जुई, पण तरी सुद्धा ती येते ना, ही गोष्ट मला खूप खूप आवडते. थँक्यू नेत्रा, तू हिची काळजी एवढी घेते. बरं हिच्याबरोबर आमची पण घेतेस. थँक्यू सो मच. सो आता तेच बोलायचा मुद्दा घेते की सगळ्यांसोबत एकत्र काम करणं हे किती एन्जॉय करतात. सध्या कोर्टचा जो ड्रामा तुमचा सुरू आहे आणि जे प्रोमोज येतात 10 दिवस बाकी, 9 दिवस बाकी, हा सगळा ड्रामा तुम्ही किती एन्जॉय करता? अरे आम्ही किती वर्ष झाले हे वाट बघतोय, कधी होतंय. पण आता गंमत अशी की मी नव्हते बराच काळ आता मध्ये, आणि मी जेव्हा आले तेव्हा ही आजारी होती. आता माझं असं झालं की माझ्या बाजूला आहे बसलेली साडी घालून एक व्यक्ती, पण ती नाहीये माझी जुई. तर माझं सतत असं लक्ष जायचं, अरे जुईच नाहीये, अरे काही बोलायचं, तिथे काहीतरी घडलं, अरे जुईच नाहीये, असं व्हायचं माझं. तर मी हिला खूप मिस केलं कोर्टच्या याच्यात, आणि हिने मला इक्वली मिस केलं. आता हा निकाल लागतोय ना, हा मोठा टप्पा आहे. ते एवढं आम्ही त्याच्यासाठी जद्दोजहद जी केली आहे ती आता फायनली संपत आहे. कुठेतरी असंही वाटतं नको संपायला, पण ठीक आहे. आता ह्याच्या पुढे काय होणार आहे ह्याची पण मला उत्सुकता आहे दिशा म्हणून. सगळ्यात जास्त मी हे एन्जॉय करते, कारण म्हणजे भलेही मी रोज शूट करत असले ना, तरी सुद्धा स्टार्ट टू एंड मी एकटी असते. आणि मग 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले की एक जण जायला लागतं ना, मला रूम खायला उठते. मला लिटरली असं होतं की नाही यार, मला एकटीला नाही बसायचं या रूममध्ये. मग ज्या दिवशी असे ऑल कॉम्बिनेशन असतात ना, मला असं खूप भारी वाटतं की चला आज सगळं. आणि एस्पेशली आमची जी गर्ल गँग आहे ना, मला खूप आवडते. आणि त्यामुळे असं वाटतं की चला सगळ्याच बायका आहेत ना, सो आज आम्ही दिवसभर मजा करणार. आणि आम्ही जी लिटरली करतोच. अस्मिता, तू देखील प्रियाला मिस करणार आहे. प्रिया आता डायरेक्ट जाणार आहे. जी मैत्री होती आणि जे आम्ही बघायचो की एक षडयंत्र होतं जे सायलीला अडकवण्याचं, ते आता कुठेतरी नाहीच होणार आहे. अगं पण प्रिया एक मैत्रीण आहे, तिचं खरं रूप दिसलंय अस्मिताला. पण दुसरी मैत्रीण सापडलीये की सायली, जी लाड पुरवतीये की अस्मिताचे सगळे. आता तिला जे कोणते डोहाळे लागणार आहे ते सगळे सायलीच तर पुरवणार आहे. त्यामुळे ती जी निगेटिव्हिटी होती ती गेली, आणि जे खरं रूप जे लोकांना, जे प्रेक्षकांना बघायचं होतं ते आता आम्हाला दाखवता येणार आहे. आणि म्हणजे इतक्या ज्या कॉमेंट्स येत होत्या त्याची सगळी उत्तर आता हळूहळू उलगडायला लागलेत, मिळत आहेत. तर ते करायला जास्त मजा येणार आहे मला. पण सायली, कुठेतरी अशी वाटतं का गं भीती की अस्मिता खरंच आता बदलली आहे का? की नाही, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना पण मी हे सांगेन, अस्मिता ही मुळात वाईट मुलगी नाहीये. तिच्यामध्ये पॉझिटिव्हिटीज आहे. तिला फक्त तन्वीशी लग्न झालेलं हवं होतं अर्जुनचं, जे माझ्याशी झालं म्हणून तिचा राग होता. ती ह्युमन बिंग म्हणून वाईट नाहीये, तिचा केवळ तेवढा पुरता राग होता. आता मला थोडंसं कापलं तर पहिले तीच पळत आली ना, त्यामुळे ती वाईट नाहीये. आणि तिच्या बाबतीत संशय सायलीला कधीच येणार नाही. उलट तिची जास्त काळजी घेणार आणि तिला जे काय हवं नको ते बघणार आहे सगळं सायली. सासूबाई ज्या सायलीवर रागवल्या, तो राग आता कधी नाहीच होणार आहे. कारण की आता ऑफकोर्स घरात एक आनंदाचं वातावरणही येऊ शकतं, जी केसचा आता निकाल लागेल आणि त्यानंतर तर सगळे एकत्र होतील. पण तुमच्यातला जर सासू सुनेमधला दुरावा थोडासा आम्हाला दिसतोय तुमच्या. नाही, आमच्यातला अजून का रे दुरावा अजून आहे. आमचा तो अजून मिटायला तसा वेळ आहे, बराच वेळ आहे. म्हणजे जरी तन्वीचं खोटाडेपणा सगळा कळला तरी सुद्धा तिचं अजून सायलीच्या बद्दलचं जे काही मत आहे, ती जी खोटं बोललेली आहे ते अजून कल्पनाच्या डोक्यातून काही जाणार नाही. त्याच्यामुळे वाटलं हा. तिला बिट्रे केल्याचं फील, ते असं पटकन कसं काय जाईल? त्याच्यामुळे त्याला आणि ते एक मजा आहे ना की ही तिला यात मनवणं. गमतीचा भाग माहितीये का, म्हणजे तुम्ही जे सीन्स बघता ना आमचे, की कल्पना मला खूप रागाचे एक्सप्रेशन देते, तर बरेचदा असं होतं की चालू शॉर्टमध्ये मी तिला असं डोळ्यांनी सांगते की हसू नकोस माझ्याकडे बघून. कारण ऑफस्क्रीन आमचं जे रिलेशन आहे ती माझ्याकडे प्रेमानेच बघत असते, ती हसतच असते माझ्याकडे बघून. मग माझं असं होतं राग निबर, मग ती अशी करते. आणि सेम विथ पूर्णाजी पण माझ्याकडे अशी येत असते. अगं खरं तर म्हणजे हिच्यावरती रागवावं असं वाटतच नाही का, त्याच्यामुळे कसं होणार ते. खूप ऍक्टिंग, त्याच्याकरता खूप ऍक्टिंग करावी लागते माहितीये का. सीन मध्ये तेच झालं, सरांना सांगायला लागलं नाही इतक्यात नाही. आता पण मी हसले माहितीये का, मगाशी त्याला चांगलं झालं वगैरे तर मला सांगितलं नाही तू अजून नाहीयेस म्हटलं, तरी पण म्हटलं मला आनंद झाला ना आता. तर नाही म्हणजे अजून नाही. घराबाहेर पडणार, जर ती पुन्हा एकदा आली घरात तर तिला घरात घेण्याचा विचार आहे की नाही असा? काय माहिती, तसा विचार नाही केला, बघूया आता. जे लिहून येईल, जे पत्रात पडेल ते आम्ही करणार. पण आता कॅरेक्टर म्हणून काय वाटतं, असं जर घडलंच
नाही कॅरेक्टर म्हणून हे बघतात. जसं कल्पना तर सायलीवरती राग का आहे, कारण ती खोटं बोलली. मी एवढं तिला ते प्रेम केलं तरी ती खोटं बोलली. तसंच मी आता म्हणते की हिच्यावरती मी इतका विश्वास टाकला तन्वीवरती, ती एवढं सगळं खोटं बोलली. तर जसा माझा राग सायलीवरती आहे तसाच मला तरी असं वाटतं कल्पना म्हणून तिचा राग आता तन्वीवरती पण असायलाच पाहिजे. मी ती तरी त्याच्यानंतर तन्वीच्या बाजूनी जायला नाही पाहिजे असं मला वाटते. पण आता ना कोर्टच्या ह्याच्यात आम्ही अर्जुनची खूप तारीफ करतो, कारण की सगळेच म्हणतात की कोर्टचे जे सीन असतात त्याला खूप मोठे डायलॉग्स असतात आणि तो सगळे ते पाठांतर करून येतो आणि त्यामुळे कदाचित तुमचं पॅकअप कधी कधी लवकर होतं. नाही पण खरंच म्हणजे मी पण खरंच कौतुक करेन, कारण अर्जुनचा ग्रामरचा कधी ते प्रॉब्लेम येतो आणि त्याचे खरंच मी पॅराग्राफ त्याचे होते असे, आणि म्हणजे ते जास्त काही रिटेक्स न देता त्यांनी ते केलेले आहे. त्याच्यामुळे खरंच त्याचं कौतुक आहे. त्यांनी खरंच ते चांगलं त्यांनी केलंय. पण आता मला एक सांगा, या मेकअप रूम मध्ये किती काही गोष्टी बनवल्या जातात तुमच्याकडनं आणि काही अशा छोट्या छोट्या पार्टीज त्या इथे होतात का इथे, किंवा तुमच्या जी दुसरी मेकअप रूम आहे तिथे असे काही होते? तसे तर आम्ही खूप खाण्याच्या गोष्टी पार्टी केलेल्या आहेत. सध्या सगळ्यांना व्हायरल सुरू आहे म्हणून आम्ही काही बाहेरचं खात पित नाही आहोत. अदरवाईज आम्ही सेटवरती सतत काही ना काहीतरी प्लॅन करून खातच तर असायचो. नाही आणि मला एक कौतुक करावं असं वाटेल आता, म्हणजे ते आम्ही बनवून येतो, कारण आता झालं आता आमचं काय फक्त घरी स्वयंपाक करायचा तो केला आणि काही बनवून आणलं वगैरे आणि सगळ्यांना दिलं तर तो भाग वेगळा. पण मला खरंच कौतुक करावं असं वाटतं ते मोनिकाचं, म्हणजे तिचं लहान बाळ असून सुद्धा बाळाचं एवढं सगळं करून ती तिचा डबा आणतेच नो डाऊट, पण तिने त्या दिवशी आमच्याकरता तिने चीक बनवून आणला एवढा सगळा, मग म्हणजे खरवस तिने करून आणला, मग तिने सोलकढी करून आणली, मग तिने हिचा बर्थडे होता तिच्याकरता तिने खास चॉकलेट्स तिने घरी केले. म्हणजे ह्याचं खरंच कौतुक करत वाटतं. नाही तर लहान बाळ म्हणून आपण म्हणतो की त्याच्या मागे कारण किती वेळ जातो हे मला माहिती आहे. लहान बाळाच्या मागे तुमचा अख्खा दिवस जातो. एवढ्या सगळ्यामध्ये असून ती तिचं स्वयंपाक करते, तिचे ती ब्लॉग्स करते हे सगळं तिचं चालू असतं. म्हणजे मला असं काय होतं की एक काळ होता की जेव्हा मी काहीच केलेलं नाहीये आणि मला खूप जण म्हणायचे की अगं तू कर ना, तू ऍक्टिव्ह राहा, तू सोशल मीडियावर का नाही काही टाकत. आणि एक काळ होता की तो गेला. आणि आता मला अचानक काय म्हणजे मे बी वृंदा असेल किंवा आय डोंट नो, अचानक अशी एनर्जी आली आहे की मला असं वाटतच नाही की मी बसावं. मी कंटिन्युअसली आताही तू इथे इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी मी एडिट करत बसले होते. तर असं इतकं मला सतत करावं असं वाटतं. आणि कुकिंग म्हणजे मला खूपच इट्स अ म्हणजे माझं मेडिटेशन येते की हा थेरपी आहे की वेगवेगळं ट्राय करून बघा. आणि बेसिकली माझा नवरा खूपच चांगला चांगला म्हणजे फूडी येतो, तर त्यामुळे त्याला खायला करून घालायला मला आवडतं. आणि त्याचा आता डाएट आणि हे ते असं सगळं खूप चालू असल्यामुळे ते एक्सपेरिमेंट पण मला करता येतात. आता वृंदासाठी पण करायला लागतील की हेल्दी टिफिन आणि हेल्दी फूड आणि हे सगळं. तर प्लॅनिंग केलं. हा प्लॅनिंग तर फुल झालेलं आहे. त्यामुळे हे सगळं मग मला इथेही थोडं वाटतं येतं. आणि जुई कसं म्हणत होते की लाड करते आई, तर मग असं मला थॉट आले ना डोक्यामध्ये, तर मग माझं असं तर मग मी करते सगळ्यांसाठी की किंवा माझे लाड होत नसतील तर मग मी करू शकते ना दुसऱ्यांचे. तर म्हणून मग मी भरपूर करते. आणि मग सेटवर येणार असेल तर माझ्याकडे आहेच ही लोक, तर मग मी त्यांच्यासाठी नक्की हमखास काही ना काहीतरी घेऊन येते. जरी आई आली असली तरी आजारपणात या सगळ्यांची तुला किती हेल्प होते, की मेंटली एक स्ट्रेस असतं तो रिलीफ होतो, किंवा आता जे आजारपण आहे त्यात या सगळ्या देखील तुझी काळजी घेतात हे आम्ही आधीपासून बघतो. सो याबद्दल काय सांगशील? आईला यायला तसं पण म्हणजे मम्मा माझं आजारपण 5-6 दिवसांनंतर मी तिला सांगितलं. त्यानंतर मग मी ॲडमिट झाल्याच्या पण 1 दिवसानंतर मम्माला यायला मिळालं, कारण तिची पण तब्येत खूप डाऊन होती, तिला पण व्हायरल झालं होतं. पण तेवढे दिवस ह्या सगळ्या जणी माझी खूप काळजी घेतात. आणि तुला सांगू का सगळ्यात मेन गोष्ट काय असते, बरेच जण म्हणतात की बायकांची खूप भांडणं होतात, त्यांची एकमेकींच्या बाबतीत जेलसी असते, खूप नेगेटिव्हिटी असते, आणि हे आपण बघतो. पण सुदैवाने आमच्या इकडे ज्या मुली आहेत ना या सगळ्या लाखात एक आहेत, कारण कोणाच्या बाबतीत असं जेलसीचं फिलिंग नाही आहे. इनफॅक्ट सगळ्याजणी एकमेकींची काळजी घेतात, एकमेकींच्या चिअर लिडर्स आहेत. त्यामुळे मला ना सेटवर येताना असं नाही होत की अरे देवा आता काय करायचं, असं कधीच फिलिंग येत नाही. इनफॅक्ट मी इथे आले ना की मला 2% जरा बरं वाटतं की चला सगळी काळजी घेणारी माणसं आहेत, त्यांच्या वाईब्स पण मला मिळतात. सो मला चांगलं वाटतं. आणि मी देवाला नेहमी सांगायचे की एक वेळ 2 पैसे कमी दे, माणसं चांगली दे, आणि त्यांनी अशा बायका दिल्यात मला. सो आय एम लाईक ग्रेटफुल. मला खूप चांगलं वाटतं सेटवर येऊन. कोणीच नाही येण्याच्या आधी आमचा किती धुमा
धुमाकूळ चालला होता, यू हॅव नो आयडिया. आणि त्याच्यामध्ये जुईची आई पण मिक्स. म्हणजे आम्ही हसत होतो की अरे 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 काय बोलतोय आपण, इतकी गंमत दम आहे. आता मी कुसुमींना विचारलं, सगळ्यांचं एक हिडन टॅलेंट असतं ना, ते सांगायची तुला एक संधी आता. मी एक सांगू, ह्या सगळ्या अतरंगी लोकांचं जे हिडन टॅलेंट आहे ना, ते हिडनच राहू दे. ती मला जगाला सांगायचीच नाहीत. एक टॅलेंट आहे या लोकांचं की ही लोक ना अजिबात टॉक्सिक नाही आहेत. ते खूप महत्वाचं आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.